नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये। आज आपण मटण आणलेलं आहे 1 किलो, ते पाहू शकतो आणि एकदम ताजं आहे, मस्त स्वच्छ धुवून टाकलं। आणि आता आपण त्याला पहिले पिवळं करू। हे पहा, मी 3 कांदे घेतलेले आहे, लसूण घेतला आहे, जिरं घेतलं आहे। आता आधी आपण कांदे चिरून घ्यायचे। पहिले आपण कांदे असं मस्त बारीक चिरून घेतले, लसूण मी असं जाडसर राहू दिला, थोडंसं नॉर्मल ठेचला। आणि आता आपण हे कांदे तेल नाही टाकले बरं का, हे कांदे टाकून घ्यायचे असे पूर्ण। आणि आज थोडी वेगळी भाजी आहे, असं मस्त परतून घ्या, थोडंसं लालसर, हे असे मस्त थोडेसे लालसर करायचे। आणि आता आपण तेल घालू, 3 पड्या घालते मी। असं मस्त शिजू द्यायचं थोडा वेळ। आणि आता याच्यात जिरं आणि लसूणची पेस्ट पण टाकून देते, हळद शेवटी घालू आपण। आता 1 किलो मटण धरल्यानंतर आपल्याला 3 कांदे मोठे मोठेच घ्यायचे, कारण ते शिजून जातात रश्श्यामध्ये। हे पाय मी हळद घालते आणि आता आपण अशी परतून घ्यायची। मी 3च पड्या घातलेलं आहे, तेल थोडंसं कोरडं आहे आणि काही गरज येत नाही, कारण आपली पाय ही अशी चरबी असते बोकड्याची, त्याच्यामुळं त्याला तेल खूप येऊन जातं। हे का मटण घालून घेते आता। आणि कधी आपण आहे ना मटण असं पाणी काढूनच टाका बरं का, आता असं पाणी निघतं त्याचं। आणि आता थोडंसं आपण याला असं परतून घेऊ, लगेच नाही झाकायचं, आणि मग 2 मिनिटानंतर झाका। हे पहा, असं ताट ठेवायचं आणि असं 5 मिनटं 10 मिनटं असंच राहू द्या। आणि थोडा गॅस कमी करायचा, कारण नाही तर भाजी कुकरला खाली लटकेल, कारण कोरडी आहे ना ती। आता त्याचा अंगाचं पाणी सुटेपर्यंत आपण गरम पाणी टाकायचं नाही, मी एका साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे तापायला, हे पहा। आणि मग थोड्या वेळाने आपण टाकू। हे पहा, मी 2 कांदे घेतले आहे, खोबरं घेतलेलं आहे, परत अद्रक आहे, लसूण आहे, कोथिंबीर आहे, आणि आपलं चवीनुसार तिखट घेते। हे जास्त तिखट नाही आहे, नॉर्मल तिखट आहे। मी त्या दिवशी तुम्हाला हे दाखवलं ना, ते ठेचा, बोकड ठेचा, आणि त्या मिरच्यांमधून मी असे हे तिखट डललं आणि 2 बरण्या अशा भरल्या माझ्या, हे पहा। आणि आता काय करायचं, आपण थोडंसं गरम मसाला टाकायचा, माझा घरगुती मसाला आहे हा, पहा मी स्वतः बनवते घरी। आणि आमच्याकडे खानदेशात आहे ना कच्चा मसाला असतो, भाजून मसाला बनवत नाही आम्ही, हा पहा कच्चा, खूप चविष्ट लागते याची भाजी, हा पहा। याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे, मी हा व्हिडिओ पण टाकलेला आहे मी तुम्हाला, आणि तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता कसा बनवलेला आहे असं। आणि त्याला आता आपण दळून घेऊ, आणि परत मी दही काढते, दही पण लागेल आपल्याला। हे पहा, आता आपण हे पहा किती पाणी आलेलं आहे पहा भाजीला, मस्त। आणि आता काय करायचं, आपण याच्यात पिवळा रसाला असं असं पाणी सुटतं, हे पहा तुम्ही पाहू शकता, आणि किती घट्टपणा आलेला आहे हे पहा रश्याला। आणि आता काय करायचं, आपण हे पाणी तापवायला ठेवलेलं आहे ना, हे असं टाकायचं, थोडं टाका, जास्त नाही, हे पहा, नाही तर वरती येईल, मग ते वतून जाईल। आणि आपण आता कुकर लावून देऊ। हे पहा, आपलं आता पिवळं पाणी टाकलेलं आहे, 4 शिट्ट्या होतील आता। आणि हे पहा, मी मसाला काढलेला आहे, आता मी दळून घेते। आणि हे एवढं दही घेतलेलं आहे भाजीला, आपण मस्तपैकी गरमागरम रस्सा करू। आणि हे पहा, आता आपण दळून घेऊ। आपल्या 4 शिट्ट्या झाल्या आहे, मी आता खोलून घेते, आणि मसाला पण दळून घेतलेला आहे, मी शिट्टी खोलून घेतली। हे पहा, आता भाजी आपण शिजली का नाही ते बघू। मटण शिजायला थोडा वेळ लागतं, कारण आमचं बोरचं पाणी आहे ना, त्याच्यामुळं एखाद्या वेळेस शिजून जातं। हे पहा, मस्त शिजलं, हे पहा, हे पहा। आता मीठ घालून देते मी,
मीठ चवीनुसार घाला. हे पा मसाला पण दळून झालेला आहे माझा. हे पा आणि हे दही आहे. आता जेव्हा आपण भाजी करू मी तेव्हा तुम्हाला दाखवेल कसं करायची. तर हे पा मी आता तेल घालते कढईत आणि 3 पड्या टाकायची. एक तेजपत्ता टाकला मी पहिले आणि हे भाजी आणि दालचिनी आपल्याकडे ही टाकायची. मस्त परतू द्यायची फक्त. अशी मस्त परतू राहिली का. आणि परत आता आपण काय करायचं, मसाला घालायचा. हा दळलेला मसाला आहे आपला. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट टाकायला विसरू नका आणि लाईक पण करा. परत. आणि आपले कसे मोठे व्हिडिओला खूप दिवस झाले, कारण मी पण गावाला गेलेली होती अक्षय तृतीयेला. 3-4 दिवसापासून आपली व्हिडिओ नाही. हे पा आपला मसाला मस्त परतून झाला आणि आपली ही दही आहे, दही टाकायची याच्यात. आणि काय करायचं, गॅस थोडा कमी करायचा, म्हणजे हे दही थोडंसं फाटायला नाही पाहिजे, असं चिकनं व्हायला पाहिजे. हे पा असं गोडेनी बांधायला पाहिजे, नाही ते त्याचे गोडे बांधले जातात. हे पा नाही तर मग तुम्ही काय करायचं, ती रवी असते ना, रवीने चांगलं चिकट करून घ्यायचं वाटीमध्ये म्हणा किंवा छोटीशी पातेलीमध्ये. मग ते अशी गुठळ्याने राहणार. हे पा अशा गुठळ्या म्हणते मी. हे पा अशा गुठळ्या या दिसत आहे ना. असं कम गॅस करून करा, म्हणजे ते पटकन हे होऊन जाते. हे पा आता एकही गुठळी दिसत नाही आहे. आणि आता याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्या मस्त. हे पा कसं मस्त तेल येत आहे त्याला. हे पा पाहू शकता तुम्ही. हे पा आपोआप तेल वरती येतं, फक्त त्याचं पाणी आटून जाईल. पा मस्त तेल आलेलं आहे आपलं आता मसाल्याला. आणि आता आपण हे टाकून देऊ पीस. मस्त टाका, मस्त कोरडे. म्हणजे हा रसाने टाकायचा, अजून शेवटून टाकायचा, लगेच नाही टाकायचं. आणि तुम्हाला जेवढी भाजी लागेल तेवढी करा, घट्टी करा लागल्यास, नाही तर पातळ लागत असेल रस्सा तर पातळ करा. आणि माझं एकच आहे, आमच्याकडे खानदेशमध्ये भाजी बोलतात, त्याच्यामुळे शब्द तोंडात भाजी येतो, रस्सा येत नाही पटकन. असं परतून मस्त थोडंसं शिजू द्या त्याच्यामध्ये 2 मिनटं, म्हणजे पूर्ण मसाला लागून जायला पाहिजे. मग भाजी एकदम मस्त लागते आणि 1 नंबर लागते. हे पा असं मस्त परतू द्या. आता परतून झालेलं आहे आपलं. आणि ही ही चरबी टाकलेली कशी होऊन गेली. आणि आता आपण रस्सा पिवळा टाकून द्यायचा. दिसतोय ना. आणि भाजीचा वास सुद्धा खूप छान येतोय, सुगंध येतोय भाजीचा वासाचा मस्त. आणि आता हे माझं गरम पाणी केलेलं होतं, हे पण घालते मी थोडं. तुम्हाला जेवढी लागली तेवढी घ्या. मस्त घट्टी. मी आता डाळीचं आडण नाही टाकलं बरं का. हे पण कारण भाजी खूप माझी घट्टी आहे त्याच्यामुळे. हे पण काही गरज येत नाही टाकायची. आणि काही 5 लोक आहे आम्ही, थोडं खातो. हे पहा आता आपण मीठ आणि कोथिंबीर घालून देऊ. हे पहा मीठ चवीनुसार, परत कोथिंबीर आपली. चला आता आपण ताट करू. आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायचं विसरू नका. कारण आपल्याला खूप दिवस झालेले मोठे व्हिडिओ टाकायला. आणि माझे शॉर्ट पण व्हिडिओ चालू असतात,
तुम्ही त्याच्यावर म्हणजे पाहत जा, किंवा माझे मोठेही चालता आणि शॉर्ट बी चालतात, त्याच्यावर पाहत जा. आणि आज या जेवणाला पटकन आणि तुमच्यासाठी खास मटण केलेलं आहे. आज गरमागरम रस्सा आहे आणि झणझणीत आहे, स्पेशल तुमच्यासाठी या. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.